मनसे नेते संदीप देशपांडे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला गेलेले आहेत। एकीकडे राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली तर दुसरीकडे मनसे नेते शिंदे सेनेच्या भेटीला गेलेले आहेत। राज्याच्या राजकारणामध्ये पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडतात। मोठा राजकीय भूकंप येत्या काळात घडण्याची शक्यता आहे। कारण संदीप देशपांडे हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला गेलेत। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडे। वैदेही, एकीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होते तर दुसरीकडे मनसेचे नेते शिंदे सेनेच्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत। की एकीकडे राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले तर दुसरीकडे संदीप देशपांडे हे उदय सामंत यांच्या भेटीला पोहोचलेले बघायला मिळतात। त्याच्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं मनसे कोणासोबत जाणार या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित असताना अशा पद्धतीनं अनेक घडामोडी राजकारणामध्ये होताना बघायला मिळतात। एकीकडे जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना भेटायला आले होते। त्यानंतर समन्वय समिती स्थापन झाली असल्याची माहिती मिळते आणि त्याच्याकडून उदय सामंत हे शिंदे सेनेकडून तर मनसेकडून संदीप देशपांडे हे कोऑर्डिनेट करतील या संदर्भातली भूमिका होती आणि आता या दोनही नेत्यांची ही महत्त्वाची घडामोड बघायला मिळत आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांच्या अगदी घराच्या काही अंतरावर उद्धव ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे एकत्र पोस्टर झळकलेले बघायला मिळतात। त्याच्यामुळे आगामी काळामध्ये राज ठाकरे नेमकी युती कोणासोबत करणार आणि जर युती करणार असतील तर त्याची भूमिका कशा पद्धतीची असेल असे अनेक तर्कवितर्क सध्या राजकारणामध्ये होऊ लागलेले आहेत। तर्कवितर्क लावले जात आहेत पण महत्त्वाचा मुद्दा आहे की शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला संदीप देशपांडे गेलेले आहेत। संदीप देशपांडे सोबत आणखी कोणी नेते आहेत का, त्याबद्दलची काही माहिती मिळते? बघा, एकीकडे जर बघितलं तर समन्वय समितीमध्ये मनसेकडून संदीप देशपांडे आणि शिंदे सेनेकडून उदय सामंत यांची नियुक्ती गेल्या काही दिवसांपूर्वीच झालेली होती। त्याच्यामुळे जे विधानसभा निवडणुकीमध्ये जे मिसकोऑर्डिनेशन झालं होतं ते स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या दरम्यान होऊ नये ही भूमिका त्यामागे होती आणि त्याच अनुषंगाने गेल्या काही 15 दिवसापूर्वी जी आहे ती अशा संदर्भातली भेट झाली होती। आता पुन्हा एकदा ही भेट होताना बघायला मिळते। त्याच्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सावध भूमिका जी आहे ती राजकारणामध्ये घेतली जाते। कशा पद्धतीची युती कोणासोबत केल्यामुळे काय नेमकं अपेक्षित असेल या संदर्भातली चाचपणी सध्या मनसेकडून केली जाते। त्याच्यामुळे सर्वच पातळीवर सर्वच निर्णय घेण्याची बाब जी आहे ती सध्या मनसेकडून घेतली जाते। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आत्ताची आणखी एक महत्त्वाची भेट ती म्हणजे मनसे नेते संदीप देशपांडे आणि मंत्री उदय सामंत यांची भेट।